नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करता आजच्या ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आता आपण सकाळी चालले ऑल्टो सोडायला राजापूरला. तर त्या अगोदर इकडे बघू शकता बऱ्यापैकी पाऊस लागलाय रात्री. हा असाच लागतोय रोज, जास्त काय प्रमाणात लागत नाही. हा असाच लागतोय, बारीक बारीक लागतोय पाऊस. आणि दिवसभर मग असं ऊन पाडतंय. गरम तर भयंकर होतोय. कधी येणार आहे पाऊस काय माहित. असं बोलतात की केरळला आल्याच्या नंतर 8 दिवसांनी कोकणात पाऊस येतो. तर 2 दिवसापूर्वी केरळमध्ये पाऊस आला. आता इकडे कधी येईल काही सांगू शकत नाही. तर आता आपण चाललो ऑल्टो घेऊन राजापूरला. कारण मोठे शेठ जाणार आहेत बाहेर. तर माझ्यासोबत येतो आशित. तर आशितला घेऊन जातोय मी. येताना मग तो माझ्यासोबत असणार आहे. आणि मग तिथून मी जाणार आहे बागेमध्ये. तर आता बागेमध्ये काय चालू आहे काय नाही तो माहोल तिकडे गेल्यावरतीच समजेल. मित्र हो, तर आपण आलो आता कुंभारबावीमध्ये आपण आता जो की बघितला असेल लावणी लावतानाचा ब्लॉग. तर इथे आम्ही शेती करतोय. तर त्याला कुंपण करायला आलो इकडे. तिकडून सुरुवात केलेली आहे. तर त्या कोपऱ्यापर्यंत ऑलमोस्ट झाले कुंपण करून. आता राहिलाय तो पुढचा तुकडा राहिला तोंडाच्या बाजूचा. तर इथला करायला नाही सांगितलं, काय इथला याच्यासाठी ट्रॅक्टर मग नेणार कसं आतमध्ये, त्याच्याकरता इथली बाजू आहे ती सोडलेली आहे. तर हा नुसता फक्त आगाडा करून घेतोय. याच्यावरती साडीचा परत मधल्या जे जुन्या साड्या आहेत ते देखील बांधल्या जाणार आहेत, जेणेकरून डुकरांचं संरक्षणासाठी. नाहीतर जर हे असंच ठेवलं ना तर ही खालची बाजू दिसते, तिथून डुकराने काय बोलतात तोंड टाकलं ना तर सर्व उपळून टाकेल. आणि हे कसं कातळ भाग असल्यामुळे ह्याला जे मेडके दिसतात त्याला खाली जास्त खड्डा नाही, फक्त असे जरासं पडलेलं आहे आणि दगडी लावलेले आहेत. जर त्याने मुंडकं टाकलं ना तर सर्व उपळून आतमध्ये जाऊ शकतो. गेल्या वर्षी जशी वाट लावली ना तशी ह्या वर्षी देखील वाट लावू शकतो. त्याच्याकरता इकडे कुंपण घालून घेतोय पूर्णपणे, जेणेकरून आम्हाला नंतरला बरं पडेल. फक्त काय एक साडी ताणली ना की काम 25 होऊन जाणार आहे त्याचा. तर इकडे काही जण आहेत 5-6 जण जे की कलमांना, छोट्या कलमांना जे बांधत होते ना खोटे, ते इकडे एक गँग आलेली आहे. आणि जो की आपल्या तिकडची एक खरी आहे जी ती देखील आम्ही केली होती गेल्या वर्षी. तर तिकडे काही जण आहेत. असे 2 पार्ट केलेले आहेत. 2 पार्टीमध्ये गडी विभागणी केलेली आहे आणि 2 पार्टीमध्ये ते कुंपण करून घेत आहोत. तर हे काय संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊन जाईल. आज फायनल होऊन जाईल. आणि आज आहे 6 तारीख. तर 6 तारीख तर तुम्हाला माहीतच असेल. 6 तारीख असल्यामुळे आज आमच्या बघता लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला आहे. तर सेलिब्रेशन करणार होतो आम्ही, फिरायला तर जाणार होतो. तर काही कारणास्तव नाही गेलोय. तर बघू, जर जेव्हा कधी टाईम भेटेल तेव्हा नक्कीच जाऊ आम्ही. तर संध्याकाळी पेस्टी वगैरे आणायची, छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे. जास्त नाही, फक्त फॅमिलीपुरतं घरी छोटीशी पेस्टी वगैरे आणून सेलिब्रेशन होणार आहे. तर आत्ता वाजलेत सकाळचे 11:30. आज दुपारी 12 नंतर होते, 11:30 वाजलेत. तर इकडे एकदम पाणी देखील लावतोय. पाणी देखील कमी बनवतो. का पाऊस कसा म्हणण्याजोग लागत नाही, त्याच्यामुळे
ह्या काताळच्या कलमांना पाणी देखील लावलं जातं आहे. नाहीतर पाणी नाही लावलं तर ही अशी परिस्थिती होते. मग कलमाची पानं वगैरे सरळ गळून जातात. आता त्याला बघा नवीन पालवी आलेली आहे. पाणी चालू केल्यापासून ना पालवी बघा कलमांना आलेली आहे. तर इकडे अक्वालीवाला लावतोय पाणी. दोघं जण लावतात. लेडीज एक आहे आणि जेंट्स एक आहे. या साईडला जेंट्स आहे, त्या साईडला लेडीज आहे, पाणी लावते. अब कैसा सही लग रहा है. जे उरलेले चांद्याचे होते ते अशी कैची मारतोय मध्ये मध्ये. ये नीता और नीचे कर. ये इधर उसको चिपका ना, उधर राइट हैंड वाला, बाएं बाजू वाला. हाँ आणि इकडे जिओवाल्याने धोका दिलेला आहे आपल्याला. भेटतो ते जिओचं आहे ना थोडं फालतू झालं ना. त्याच्या आईचा एवढं शिवाय येतात ना. रिचार्ज देखील संपलं आपलं. ये और थोड़ा नीचे करो टेढ़ा, और थोड़ा नीचे करो. हाँ और नीचे करो. ये भी नीचे करो. हाँ ये भी छोड़ के पहले नीचे करो. ये बांधा है वो. तर आपलं रिचार्ज संपलं जिओचं. मला वाटलं संध्याकाळी होईल, संपेल. परत मारायला जातोय तर होत नाही आहे. जाऊ दे, काय बोलणार. इथं दुसरं कोणतं नेटवर्क चालत आहे ना, त्याच्यामुळे दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. ह्यांचं दुसरं असतं ना इथं नेटवर्क तर तेच घेतलं असतं. जिओ एवढं फालतू झालं आहे ना की विचारू नका. ह्याच्यात त्या गुजरात्याचा कशा माहिती आहे माजले खूप, आणि त्यांना माजवलं कसं आपल्याच लोकांनी जास्त, त्याच्यामुळे माजले खूप ह्यांच्यात. असो जाऊ दे ते. तर इकडे आपण कैची मारतोय. कुंपण तर पूर्णपणे झालंय बांधून, आणि काहीसं वातावरण पावसाचं देखील झालंय, पण पाऊस काय पडायचं नाव घेत नाही. बिरसिंग, अरे ये बाहर से डाला ना तो ये अंदर से डालो ऐसे अंदर से. नहीं तो एक अंदर से डालो, एक बाहर से डालो कैची मारते समय. वो देखो कैसे मार रहे तुम. नहीं छोड़ो वो छोड़ो. हाँ छोड़ दो वो कैची. अरे छोड़ दे वो रस्सी छोड़ दे. हाँ वो उधर का भी छोड़ दो. अंदर से लो कैची. हे एवढं शिजवलं, अजून हे नाही केलं, तळलं नाही. नरम. ती नारळींची पात कशी खाली झाली फांदी, तोडून टाक. तू काय कर मग बरास. आता जळणारा पाऊस पडलो तो का नाही पेटणार बघ, सगळं पेटून जाईल. हे वरती तू आलेला खायला काय तळलेलं गरम. ह्या तोडलं कशा ही ह्या का उगाच तरी आतमध्ये गेलेला सापासारखा दिसत जरा. तर बघ पेटला. जरासा पाऊस आला तर भिजायला बघ काय भिजवायला, नाही तर आहे तिथे हे करत मंडळी. आपण तर आलोय घरी आणि इकडे खातोय गरे, जे की सासरे सुनांची आता कामं चालू झाली. गरे तळणे तो लास आमका खाऊ की मग बरी होस.
लावणी लाव. दाट पेरू होते आता धुरल्याची. कोंबड्यांका सोडलं नाही. हा चला आपण देखील आता कामं करूया. कागद टाकतोय.